ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। भाजप आमदार सुरेश धस देखील वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। ज्ञानेश्वरी मुंडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। महादेव मुंडे हत्या प्रकरणामधील आरोपींना अटक करावी, त्यांच्यावरती कडक कारवाई करावी या मागणीसाठी सध्या ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आरोपी माहिती आहेत, मात्र पोलीस प्रशासन आहे ते कानाडोळा करते, अशी तक्रार करणार आहात का किंवा काय अपेक्षा आहे फडणवीसांकडून तुमची? माझी मुख्यमंत्री साहेबांना एवढीच अपेक्षा आहे, सर तुम्ही आमचे मायबाप आहात, म्हणजे महाराष्ट्राचे मायबाप, आमचे मायबाप आहात। आम्ही खूप इच्छेने तुम्हाला निवडून दिलेला आहे की आमचे प्रश्न आम्ही तुमच्यापर्यंत मांडू आणि आम्हाला तुम्ही न्याय देताल ह्या भूमिकेत मी आले आहे। कारण बीड जिल्ह्यात मी खूप त्रास सहन केला की मला कुणीतरी न्याय देईल म्हणून, पण मला तिथं कुठंच न्यायाची आशा वाटली नाही। मुख्यमंत्री साहेबांना एवढंच म्हणणार आहे की बंगल्यावर फोन आला तपास थांबवला असं म्हणतात, मग बंगल्यावर फोन आला तपास थांबवला तर मग का तपास थांबवला, ह्याच्या मागचं कारण काय आहे? माझा नवरा तर कुणाचा राजकारणी नव्हता। फोन आला असं तुम्ही बोलताय, नेमका कोणावर आरोप आहे? याच्या मागे काहीतरी राजकीय वरदहस्त आहे का आणि नेमका आरोप कुणावर आहे? माझा राजकीय वरदहस्त कुणाचा झाला काय झाला हे माहित नाही, पण बंगल्यावर फोन आला म्हणजे वाल्मीकरांनी फोन केला, कारण मुंडे साहेबांचा बंगला आहे आपल्या धनंजय मुंडे साहेबांचा तिथं, आणि त्यांचा सगळा कारोबार म्हणजे वाल्मीकराड सांभाळत होते। तिथून फोन गेला, बंगल्यावर फोन केला म्हणजे वाल्मीकराडचाच फोन गेला। आणि ह्या आम्ही सानप सरांचे सीडीआर मागत आहोत, त्या म्हणजे तत्कालीन जे पोलीस पीआय होते तिथले जे स्पॉटवर होते त्यांचा आम्ही सीडीआर मागत आहोत की आम्हाला यांचा सीडीआर द्या। ह्यामध्ये कोण फोन केले आहेत की तपास थांबवण्याबद्दल त्यांना तुम्ही सहआरोपी करा, आम्ही विनंती करत आहोत एसपी सरांकडे। बाळा बांगर यांनी देखील स्पष्टपणे सांगितलेले आहे की यांची हत्या नेमकी कुणी केली आहे, कोण आरोपी आहेत, सर्व स्पष्टपणे उघडपणे सांगतायत, तरी देखील पोलीस प्रशासन कानाडोळा करते। या संदर्भात देवेंद्र फडणवीसांशी नेमकं काय बोलणार आहेत, नेमकी खरी मागणी काय करणार आहे? मी त्यांच्यासोबत एवढंच म्हणणार मुख्यमंत्री साहेबांकडे, आता बाळाभाऊ बांगर जे म्हणतायत आरोपीचे नाव घेत आहेत, मग ह्याच्यात जर तुम्हाला राजकारण वाटत असलं तर तुम्ही त्यांची नार्को टेस्ट करा ना, डायरेक्ट आरोपीचे नाव घेऊन असं कुणीच पुढे येणार नाही। स्वतः त्यांच्या डोळ्यादेखत झालं असेल तेव्हाच ते म्हणतायत। कॅमेरामॅन सतीशसह शिल्पा नरोडे, पुढारी न्यूज, मुंबई।